डबलिनच्या लहरी हवामानाने प्रेक्षकांच्या पोटात गोळा आणलेला होता. इतकंच नाही तर खेळाडूही थोडेसे नर्वस झाले होते. मॅच होती की नाही ही सगळ्यांना धास्ती होती. एका खेळाडूच्या चेहऱ्यावरती ती धास्ती इतकी प्रचंड दिसत होती. त्याचं नाव होतं जम्मू काश्मीरचा उमरान मलिक. एकीकडे भुवनेश्वर कुमारनी त्याला मानाची भारतीय संघाची टोपी दिली. त्याचं पदार्पण होणार होतं आणि इतक्या पावसाच्या दोन तीन जोरदार सरी आल्या की संयोजकांना वाटलं सामना होतोय की नाही. असं सांगितलं गेलं होतं की रविवारी त्या मानाने हवा चांगली असेल. मंगळवारच्या सामन्याच्या वेळेला खरं पावसाचा प्रॉब्लेम होता. त्यामुळे सगळ्यांना ही धाकधूक वाटत होती की पहिला T20 सामना होतो की नाही. परंतु पर्जन्य राजांनी, मी तर म्हणेन, कृपाच केली. सामना चालू झाला, षटकं कापली गेली, 12 ओव्हरचीच मॅच झाली, पण अखेर मॅच झाली. हार्दिक पांड्यानी नाणेफेक जिंकून अपेक्षेप्रमाणे पहिल्यांदा बॉलिंग घेतली. भुवनेश्वर कुमारच्या बॉलिंगवरती कसं खेळावं याचा अंदाज नसल्याने कॅप्टन तर बोल्ड झाला. समोरनं हार्दिक पांड्यानी सुद्धा एक विकेट काढली. वाटलं होतं आयर्लंडची टीम पूर्ण गडगडणार. परंतु अशा वेळेला हेक्टर नावाच्या खेळाडूंनी इतकी जबरदस्त बॅटिंग केली की त्याच्या बॅटमधनं बॉल असा काही निघत होता की बोलायची सोय नाही. त्यांनी मारलेले षटकार बाउंड्री लाईनच्या बाहेर नाही, प्रेक्षकात जाऊन पडले आणि थंडीने काकडलेल्या प्रेक्षकांचे घसे मोकळे झाले. मी असं म्हणेन की त्यांनी केलेल्या नाबाद 64 धावांमुळेच आयर्लंड संघाला 108 धावांचं आव्हान हे भारतीय संघासमोर उभारता आलं. हे आव्हान खूप मोठं नव्हतं, पण ॲट द सेम टाईम अगदीच फालतू नव्हतं. भारतीय संघाच्या सुरुवातीला एकदम ईशान किशनने हल्लाबोल केला. 2-3 त्यांनी बॉल तर हरवून टाकले, इतक्या लांब लांब सिक्सर मारल्या. परंतु त्याच हाणामारीच्या प्रयत्नामध्ये तो आऊट झाला आणि भारतीय संघाचा एकदम थोडासा विचित्र झाला. कारण ईशान किशन आऊट झाला, त्याच्या पुढच्याच बॉलवरती यंगनी सूर्यकुमार यादवला अप्रतिम इनस्विंगर टाकून LBW केलं. आयर्लंड संघाला उगाच दुगदुगी वाटायला लागली. परंतु ही दुगदुगी जास्त टिकली नाही, कारण ऋतुराजच्या पायात थोडासा क्रॅम्प आला होता. म्हणून दीपक हुडाला सलामीला जायची संधी मिळाली. त्यांनी आणि कप्तान हार्दिक पांड्यानी झकास बॅटिंग केली. 5 ओव्हरमध्ये 60-65 रनची भागीदारी केली आणि भारतीय संघाच्या विजयाचा पाया त्यांनी रचून टाकला. दीपक हुडानी संधीचं सोनं केलं असं मी म्हणेन, कारण त्यांनी नाबाद 47 धावा केल्या आणि भारतीय संघाला विजय मिळवून दिला. तो सुद्धा 9.2 ओव्हर्समध्ये, म्हणजे भरपूर बॉल राखून. मी तर म्हणेन आजच्या सामन्यामध्ये आयर्लंड संघाने कौतुकास्पद लढत दिली. युजवेंद्र चहल आणि त्याच्याबरोबर भुवनेश्वर कुमारचा जो अनुभव होता बॉलिंगमधला तो कामी आला. त्या दोघांनी टिचून बॉलिंग केली, म्हणून धावसंख्या 108वर रोखली गेली आणि नंतर दीपक हुडा आणि हार्दिक पांड्यानी झकास बॅटिंग केली. आयर्लंड संघाविरुद्धचा विजय असं म्हणता येणार नाही की वा 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 काय जिंकलेत, पण ॲट द सेम टाईम अखेर ही वन डे इंटरनॅशनल मॅच होती, हे विसरून चालणार नाही. आणि हार्दिक पांड्याच्या म्हणण्याप्रमाणे याच्यानंतरचा प्रत्येक सामना हा तुम्हाला T20 वर्ल्ड कपकडे घेऊन जाणार आहे. त्या इंटेन्सिटीने भारतीय टीम खेळली आणि एक दिमागदार विजय मिळवला. ही समाधानाची गोष्ट म्हणता येईल आणि तोच समाधानाचा आनंद घेऊन प्रेक्षक बाहेर पडले, कारण त्यांना अखेर 12 ओव्हरची का होईना मॅच बघता आली. तुम्हाला कोणाचा खेळ आवडला? तुम्हाला कोणाची बॉलिंग आवडली? तुम्हाला दीपक हुडाची बॅटिंग आवडली का तुम्हाला हार्दिक पांड्याची कॅप्टनशिप, बॅटिंग, बॉलिंग सगळंच आवडलं? चेहलच्या बॉलिंगची धार तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा मला कळवा. आणि त्याच्याकरता माझा यूट्यूब चॅनल, माझं फेसबुक पेज सबस्क्राईब करायला विसरू नका. आता उद्या दुसऱ्या T20 सामन्याचं कसा होणार आहे याचा अंदाज द्यायला मी वेगळा रिपोर्ट तुम्हाला सादर करेन. तोपर्यंत बाय बाय.